ईडीनं आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आता पुरवणी आरोपपत्र दाखल केले। राज्य सहकारी बँक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे। राजकीय हेतूने ईडीकडून आरोपपत्र दाखल केल्याचं आता रोहित पवार यांनी म्हटलंय। ईडीच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं देखील ते म्हणाले। आरोपपत्रात माझं नाव कसं असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारला। ईडी विरोधात लढणार आणि जिंकणार असं देखील ते म्हणाले। दबाव पुढे झुकणार नाही, आपण लढणार असं रोहित पवार यांनी म्हटलं। माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काही झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत, कुठेही काही चुकीचं केलेलं नाही। त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। सेशन कोर्ट पासून सुरू होईल, सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार, पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्यायव्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही। पळणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत। आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे। कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही, आम्ही लाचारी स्वीकारणार नाही।